बागेश्वरचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे। भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी रोहित पवारांनी एक्सपोज करत बागेश्वर बाबावर टीका केलेली आहे। तर रोहित पवारांनी एक्सपोज करत ही प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबत वक्तव्यावरती रोहित पवारांनीही संताप व्यक्त केलाय। तर शिवराय थकले आणि राजपाट समर्थकांकडे दिला। तर तथाकथित बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य संतापजनक आहे। यापूर्वीही बागेश्वरनं संत परंपरेबाबत गरळ ओकली होती। वारंवार अशा प्रकारची वक्तव्य महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणारी आहे। एककलमी कार्यक्रम राबवला जात नाही ना अशी शंका येते। सहन करत दुर्लक्ष करायचं की धडा शिकवायचा हे महाराष्ट्रातील जनतेनं ठरवायचंय। आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं। किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। आणि शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही,